मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग आहे ना, हे शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून एक वेळेस कळवा. तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं सेलूमध्ये फिरण्यासाठी. तर मी आलतो आपल्या मित्राला वगैरे न्यायला, कारण मित्राजवळ गाडी नव्हती. तर म्हणलं याला घेऊन जावा, आपलं जर अवतार वगैरे लय बिघडलाय, तर आपलं कटिंग वगैरे करून यायचंय. तर चला मग जाऊ, कसं हेअरकट होते काय होते दाखवतो मी तुम्हाला. आपल्याला जायचं की मित्राचा फोन आला आहे बघा. तर आपण लगेच निघू आता आपण रोडने. आपण नाही का, आपण बसलो बघा पाठीमागं मित्राला दिली गाडी वगैरे चालवायला. तर आपल्याला आता दुकाना वगैरे जायचं कटिंगच्या वगैरे. तर तुम्हाला दाखवतो दुकानात जायलो काय नाही. तर एकदम खतरनाक आपला मित्र कटिंग वगैरे करते. तुम्हाला पण कधी आला शिरला वगैरे तिथे कटिंग वगैरे करून जा, मी तुम्हाला दाखवतो ती कुठं आहे काय. सगळ्या गोष्टी तुम्ही बघत राहा. मित्रांनो, हे आहे नूतन कॉलेज आणि नूतन कॉलेजच्या समोरच नाही का आपल्या मित्राचं दुकान आहे. मित्राचं दुकान वगैरे नूतन कॉलेज आहे. तर नूतन कॉलेजच्या समोरच नाही का आपल्या मित्राचं कटिंगचं दुकान वगैरे आहे. तर तुम्ही हे नूतन कॉल आहे इकडून जर आला तर कधी पात्री रोडनं, आणि हे नूतन कॉलेज वगैरे आणि हे जर आला तिकडून जिंतूरपूर वगैरे, तर आपल्याला नाही का आता जायचं या साईडला, कारण त्याचं दुकान नाही का ह्या साईडला. तुम्ही बघू शकतात आपण टर्न वगैरे मारलेलं आहे. इथं मित्राचं दुकान आहे, आपल्या मित्राचं दुकान आहे कटिंगचं वगैरे. तर आज आपल्याला मित्राच्या दुकानाचं प्रमोशन वगैरे करायचं. तेवढ्यातच पोहोचलो मित्राच्या दुकाना समोर आपली हिरो होंडा लावली इथं दुकान वगैरे. मी तुम्हाला आता संपूर्ण दुकान वगैरे दाखवतो, त्या वगैरे फेस वगैरे दाखवतो, दुकान वगैरे दाखवतो तुम्हाला. आपण जसं की दुकानामध्ये पोहोचलो की तसं तुम्हाला म्हणलं थोडा फेस वगैरे दाखवणं, दुकानातला आपण शीन वगैरे घ्यावा म्हणलं. तर तुम्ही बघू शकता दुकानात वगैरे गर्दी वगैरे कसे. तर चला मग आपण पण बसू कटिंग वगैरे करायला. आता आपण बसलोत कटिंग वगैरे करायला. तर तुम्ही बघू शकता आपली कटिंग वगैरे कसं काय चालू आहे काय नाही. तर तुम्ही बघा आता आपली कटिंग वगैरे कशी झाली काय नाही. भावनं मस्त एल कट वगैरे मारला, दाढीचा कटिंग वगैरे तर काय केलं नव्हती आपण. तर कटिंग वगैरे झाली का आपण निघलो दुकानाच्या बाहेर. म्हणलं तुम्हाला आता डायरेक्ट थोडा फेस वगैरे दाखवून देवा. की फेस वगैरे दाखवल्यानंतर म्हणलं आपल्याला जायचं घराकडे. तेव्हा वगैरे मित्र म्हणला थांब थोडं चहा बिगी लावू. मी चहा बिगी लावली, तसंच लावल्यानंतर आपण निघलोत घराकडे. आपण घराकडे निघलो की लगेच चललं म्हणलं चहा बिगी लावली गाडीला. त्याला मित्राला म्हणलं आपलं थोडा पशीने वगैरे घेतो, फेस वगैरे दाखवतो. मित्रांनी ते काहीतरी डायलॉग मारला होता, त्यावर थोडंफार हसलो वगैरे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय सर्वांना.